वळ्यात पुढच्या बातमीकडे. मुंबईमधील सिमेंट रस्ता भ्रष्टाचारावरून भाजपसह ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांना चांगलंच घेरलेलं होतं. त्यामुळे अधिवेशनामध्ये सगळ्यांच्याच टार्गेटवर एकनाथ शिंदे असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मुंबईमधील सिमेंट रस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या दालनामध्ये दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसंच मुंबईमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि आमदार उपस्थित राहतील. मुंबईमधील सिमेंट रस्ता भ्रष्टाचारावरून भाजप सोबत ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलेला होता. अधिवेशनाच्या दरम्यान भाजपनं सुद्धा अनेक सवाल उपस्थित केलेले होते. या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी आहेत. सागर, आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या दालनामध्ये एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय घडामोडी घडतील आणि या बैठकीला प्रामुख्यानं कोण उपस्थित असेल? ऋतूच्या दुपारी 3 वाजता मुंबईतल्या रस्त्यांच्या संदर्भात बैठक होतीये. अर्थात शुक्रवारी विधानसभेमध्ये मुंबईतील सिमेंटचे रस्ते, त्यात होणारी दिरंगाई, भ्रष्टाचार, कामाचा दर्जा यावरनं विरोधकांनीच नव्हे तर मुळात महायुतीतले सगळ्यात मोठे मित्रपक्ष असणारा भाजपाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रचंड तासुरे ओढले. यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, योगेश सागर, चरा गाळवणी यासह अनेक आमदार होते. त्यांचा सूर बरोबर आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांचा सरकार राहिला. यामुळे मुंबई महापालिका ज्यावेळेस सिमेंटचे रस्ते करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी मांडली त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. प्रशासक म्हणून सर्वस्वी त्यांच्याकडे जबाबदारी होती. नगरविकास खातं सुद्धा एकनाथ शिंदेकडेच होतं. अशा महापालिकांच्या अखत्यारीत येणाऱ्या हा विषयामध्ये कामाच्या दर्जावरनं प्रचंड रोष जनतेमध्ये आहे. दिरंगाईमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी प्रचंड होतीये. यामुळे या संदर्भात थेट विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत शुक्रवारी सोमवारी दुपारी 3 वाजता म्हणजे आज 3 वाजता ही बैठक आयोजित केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात ही बैठक होतीये. या बैठकीला राज्याचे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे उपस्थित राहत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. कारण की प्रशासकीय विधिमंडळाच्या कामकाजाची जबाबदारी शिंदेंनी उदय सामंतांकडे दिलेली आहे आणि ज्यावेळेस हे सर्व प्रश्न सभागृहात गाजत होते त्यावेळेस देखील शिंदे हे उत्तर देत नव्हते तर उदय सामंत उत्तर देत होते. अर्थात सगळ्यांचा रुख हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरच होता अप्रत्यक्षरित्या. आजच्या या बैठकीमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा कमी दर्जाचे रस्ते करण्यात येत आहेत किंवा सिमेंटच्या रस्त्याचा आग्रह धरून मोठ्या प्रमाणामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होत आहेत अशा संदर्भात मध्ये काही SIT किंवा विशेष EOW कडनं काही चौकशी होणार आहे का? कारण की स्वतः विधानसभा अध्यक्षांनी तशा स्वरूपाचे संकेत विधिमंडळाच्या कामकाजामध्ये बोलताना दिसले. यामुळे आजच्या बैठकीला फार महत्व आहे. यापूर्वी जवळपास 6,500 कोटीचे रस्त्यांची कामं मुंबई महापालिका क्षेत्रांमध्ये झालेली आहेत. त्या रस्त्यांचा दर्जा, त्याचा कालावधी पूर्ण करण्याचा होता, तो पूर्ण वेळ झालाय का नाही, अशा वेगवेगळ्या विषयांवर आजच्या या बैठकीत चर्चा होईल. आणि मुळात या सिमेंटच्या रस्त्यांच्या दर्जाबाबत कोण प्रमुख अधिकारी म्हणून त्यांना जबाबदार धरलं जाणार आहे का, त्या संदर्भात काही चौकशी होती का, याचेही निर्णय आजच्या या बैठकीत होतील असं दिसून येत आहे. निश्चित. आणि जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या अनुषंगानं आज नेमका काय निर्णय होतो, काय आरोप प्रत्यारोप होतात आणि त्याची कारण मीमांसा नेमकी काय होते हे पाहणं या बैठकीच्या माध्यमातून महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.